नमस्कार। आज मी आपल्यासाठी पुन्हा एक उन्हाळ्यात जो तोंडी लावण्याचा एक प्रकार आहे तर तो घेऊन आलेली आहे। तर यासाठी आपण भरपूर असे कांदे घेतले आहे आणि आता कढईमध्ये तेल घेऊन आपण मोहरीला छान असं तडतडू दिलेले आहे। भरपूर अशी मोहरी आपल्याला घालायची आहे आणि थोडंसं जिरं यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडा हिंग त्यामध्ये घालणार आहोत। अशा पद्धतीने लोणचं, ठेचा, चटण्या, कोशिंबिरी करून तुम्ही उन्हाळ्यातसुद्धा जेवणाची लज्जत वाढवू शकता। त्यानंतर थोडीशी हळद, तिखट, धने पावडरही थोडी जास्त आपल्याला घालायची। या ठिकाणी मी 2 चमचे धने पावडर घातलेली आहे आणि हा कांदा जो आहे हा आपण लांब लांब असा पातळ असा कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण हे कांदे अतिशय चांगल्या पद्धतीने चुरून घेणार आहोत। म्हणजे एक एक पाकळी त्याची मोकळी झाली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला ते मोकळे करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपण जी तयार केलेली फोडणी आहे तर ती थोडी आता थंड झालेली आहे, तर ही फोडणी आपण त्यामध्ये ओतून घेणार आहोत। ती कमी वेळामध्ये आपली ही रेसिपी तयार होणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे आमचूर पावडर घालायची आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि भरपूर असा गूळ त्यात घालायचा आहे आणि छान आपल्याला हे एकत्र करायचं आहे। आणि एकत्र करण्याची पद्धतीसुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। एकतर ते गुळाचे थोडेफार खडे आहेत तर ते विरघळले पाहिजे किंवा ते बारीक झाले पाहिजे किंवा पूर्ण असं आपण दाबून दाबून चुरून चुरून असं आपल्याला तो जे लोणचं आहे तर ते आपल्याला तयार करायचं आहे की जेणेकरून पूर्ण जो मसाला आहे तर तो कांद्याच्या फोडीला लागेल आणि छान त्याचं पाणी सुटेल आणि त्याची चव अतिशय अप्रतिम अशी लागते। तर उन्हाळ्यामध्ये असं हे कांद्याचं हे लोणचं आहे तर हे तोंडी लावायला असेल तर अगदी आपल्याला 1-2 पोळी जास्तच जाते आणि तोंडाला छान अशी चव येते। तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा। धन्यवाद। आणि सुंदर असं अर्ध्या तासाने आपण पाहत आहोत तर छान असं पाणी सुटलेलं आहे आणि खूप लज्जतदार असं हे लोणचं आपल्याला तयार झालेलं दिसत आहे आणि आरामात आपण हे लोणचं 4-5 दिवसपर्यंत खाऊ शकतो।